नमस्कार मंडळी, मनीषा's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलू टिक्की बनवणार आहोत। बटाट्याची टिक्की खूप कुरकुरीत होते, अजून चवीला खूप छान लागते। पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी ही टिक्की दिसत आहे। अगदी झटपट बनते आणि कमी साहित्यामध्ये बनते। एकदम कुरकुरीत बनते ही टिक्की। बघू शकता तुम्ही टिक्कीला कलर देखील सुंदर असा आलेला आहे। पाहू शकता तुम्ही जवळून देखील। आता आपण टिक्की बनवायला सुरुवात करूया। टिक्की बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी उकडलेले बटाटे लागणार आहे। खिसणीच्या मदतीने बटाटे खिसून घ्यायचे आहे। अगोदर उकळून घेतलेले बटाटे आहे। आता त्यामध्ये हिरवी मिरची घालत आहे बारीक चिरून, कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून, चवीनुसार मीठ घालायचं आहे, जिरं घालायचं आहे, थोडंसंच घालायचं आहे जिरं, आणि लादी पाव असतो त्यामधला पाव अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे करून घालायचे आहे। तुम्ही हे पाव मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून देखील घालू शकता, पण मी हाताच्या मदतीने तुकडे करून टाकत आहे। तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालेल आणि त्यामध्ये ॲड केलं तर। अशा प्रकारे पाव घालायचे आहे। मी 6 बटाटे घेतले आहे मीडियम साईजचे आणि त्यासाठी 6 पाव टाकले आहे त्यामध्ये। आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याचा आपण जसं पीठ मळताना गोळा तयार करतो त्या प्रकारे अशा प्रकारे पीठ मळल्याने एक गोळा तयार करायचा आहे बटाट्याचा आणि पावाचा। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे छानपैकी मळून घ्यायचं आहे। छानपैकी मळून झालेला आहे। आता त्यामधला थोडासा पोषण घेऊन अशा प्रकारे टिक्की करून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे सगळ्या टिक्क्या करून घ्यायच्या आहे। ह्या टिक्क्या तुम्ही बनवून फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता। 1 वीक ह्या टिक्क्या तुम्ही स्टोर करून ठेवू शकता, बिलकुल खराब नाही होणार। अशा प्रकारे कडकडीत गरम तेल झाल्यावरच टिक्क्या सोडायच्या आहे, म्हणजे टिक्क्या कुरकुरीत होतात एकदम। पाहू शकता तुम्ही टिक्क्या सोडल्या तेलामध्ये चम्मच किंवा झारा घालून पलटी करायच्या नाहीये, तेल खूप गरम आहे पाहू शकता तुम्ही। आता जरा तेल शांत झाल्यानंतर अशा प्रकारे दुसरी बाजू करणं देखील फ्राय करून घ्यायचे आहे। पाहू शकता तुम्ही सुंदर असा कलर आला की टिक्क्या आपण काढून घेणार आहोत तेलामधनं। ह्या टिक्क्या खूप छान लागतात, तुम्ही पावासोबत देखील खाऊ शकता, ग्रीन चटणी लावून किंवा अशाच देखील खाऊ शकता। पाहू शकता टिक्क्या छान फ्राय झालेल्या आहे, सुंदर असा कलर आलेला आहे। आता काढून घेऊया सगळ्या टिक्क्या। अशा प्रकारे आपली आलू टिक्की तयार झालेली आहे, एकदम कुरकुरीत। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आलू टिक्की तयार होते। जर तुम्हाला आलू टिक्कीची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। बाय बाय, थँक्यू।